महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शासनाने लाडली बहीण ही योजना घोषित केल्यापासून या योजनेवरती अनेक क्रियाप्रतिक्रिया येत असताना याच्यावरती आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक आणि कविवर्य राजेंद्र झेंडे यांची भावा ही कविता विधिमंडळामध्ये सुनील बोसारे यांनी सादर केली। याशिवाय विधिमंडळाच्या बाहेर शिवसेनेचे भास्करराव जाधव यांनी मीडियाच्या समोर सादर केली। त्याच्यामुळे या कवितेचे प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर उतरलेली आहे आणि या कवीचे कविवर्य आदरणीय राजेंद्र झेंडे हे आपल्या स्टुडिओमध्ये इथे उपस्थित आहेत। तर ही कविता आपल्याला तत्काळ आणि प्रासंगिक कशी काय सुचली याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगावं। सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम जय भारत। आत्ताच मला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की ही कविता कशी काय सुचली। मला सांगायला आवडेल या ठिकाणी की महाराष्ट्राचे लाडके अर्थमंत्री महाराष्ट्र शासनाचा बजेट सादर करत होते आणि त्या बातम्या मी आणि माझी पत्नी सौ सुजाता राजेंद्र झेंडे आम्ही या बातम्या पाहत होतो आणि बातम्या पाहत असताना या अर्थसंकल्पाअंतर्गत त्यांनी लाडकी बहीण योजना ही घोषित केली आणि त्यावेळेस सडनली माझ्या पत्नीने असं वक्तव्य केलं की आम्हाला नको आहेत ते 1,500, त्यापेक्षा आमच्या मुलांना नोकरी द्या। आणि मग माझ्या डोक्यात पटकन एक ओळ सुचली आणि त्यानंतर माझं विचारचक्र सुरू झालं आणि त्या विचारचक्रानंतर मी त्याच्यावर जाऊन विचारमंथन केलं आणि एक स्वतःला विचारलं की फुले शाहू आंबेडकरांचा हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातील सावित्रीमाई आणि जिजाऊ यांच्या ज्या लेकी आहेत त्यांना नेमकं काय बरं हवं असेल। आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस मला वाटलं ते मी ह्या कवितेत उतरलं आणि त्यातून भावा या कवितेची निर्मिती झाली। आपण आमच्या प्रेक्षकांना ही कविता सादर करावी। नक्कीच मला आवडेल। तर ती कविता अशी आहे, कवितेचं नाव तर आपणाला माहीतच आहे। कवितेचं नाव आहे भावा। भावा नको मला तुझे 1,500, भावा नको मला तुझे 1,500, बेकारीनं भाचा तुझा बेजार। या बात आहे। भर रस्त्यात तुझ्या भाचीची होते शिकार, पैशाअभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार। भावा द्यायचंय तर दे मानाचं वागणं, भावा द्यायचंय तर दे मानाचं वागणं, भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं। द्यायचंय तर दे मानाचं वागणं, भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं, भाचीला कुणी बाजारी करू नये नग्न, मोफत औषध दे सुकर होईल जगणं। भावा बघ जमतंय का एवढंच हवं आहे मला, भावा बघ जमतंय का एवढंच हवं आहे मला, जमलं तर मोफत दे शिक्षण आम्हाला, जमलं तर शिक्षण मोफत दे आम्हाला। दादा दादापणाचा खूप मान मिळेल तुम्हाला, दादा दादापणाचा खूप मान मिळेल तुम्हाला, जास्त काही नको दादा तुझ्या या लाडक्या बहिणीला, जास्त काही नको दादा तुझ्या या लाडक्या बहिणीला। वा वा, अतिशय सुरेख अशी ही कविता आहे। आपण आता पाहिले ही कविता इतकी दर्जेदार आहे, वास्तववादी कविता आहे आणि खऱ्या अर्थानं शासनाला एक प्रकारचा म्हणजे बहिणीने दिलेला इशारा आहे। आपण या कवितेतून जर पाहिलं तर बहिणी भावाला रक्षणासाठी राखी बांधतात, परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल असेल
या बाबासाहेबांनी महिलांना दिलेले अधिकार असतील, हे अधिकार जर महिलांना समजतील तर खऱ्या अर्थाने महिला हे बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने राखी बांधू शकतात. कारण सातबारावरती नाव, मुलगी असेल, आई असेल, पत्नी असेल, यांच्या सातबारावरती नाव हा केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे येतो. तर अशी कविता, या कवितेबद्दल आपल्या अजून मीडियाने काही दखल घेतलेली आहे याशिवाय सुद्धा, तर त्याबद्दल आम्हाला आपण प्रतिक्रिया द्यावी. हे पहा, ही कविता ज्यावेळेस मी लिहिली त्यानंतर सर्वप्रथम मी ही कविता दैनिक सार्वभौम राष्ट्र या पेपरला प्रसिद्धीसाठी दिली. दैनिक सार्वभौम राष्ट्राचे संपादक माननीय प्रेमरत्न चौकेकर साहेब यांनी माझ्या त्या कवितेस प्रसिद्धी दिली. या प्रसिद्धीनंतर ती आलेली कविता मी सोशल मीडियावर व्हायरल केली. सोशल मीडियावर मित्रमंडळीला पाठवले असता ती पुढे कशी व्हायरल झाली आणि 24 तासाच्या आतमध्ये ती विधान भवनापर्यंत कशी पोचली, हा माझ्यासाठी सुद्धा एक आश्चर्याचा भाग आहे. त्याचबरोबर इतरही काही सोशल मीडियातील मित्रांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अतिशय कौतुकाचे थाप देणारे असे मॅसेज आले, असे फोन आले, ज्यांना मी ओळखतही नव्हतो अशा लोकांचे फोन आले. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली ही जी कविता आहे ही जनमानसापर्यंत खोलवर पोहोचलेली आहे. तर अशा पद्धतीने मला महाराष्ट्रभरातून फोन येत होते आणि मी सार्वभौम राष्ट्राचे संपादक आम्ही चर्चेला बसलो असता साधारण संध्याकाळच्या वेळेस मला एक फोन आला आणि तो फोन होता आमदार आयुष्यमान सुनील चंद्रकांत भुसारा यांचा. आणि ते मला म्हणाले, मी आमदार सुनील भुसारा बोलतोय. सर्वप्रथम मला असं वाटलं की कोणी माझा मित्र माझी मस्करी तर करत नाही ना. तर ते म्हणाले की मी तुमची कविता भवनामध्ये, विधान भवनामध्ये अजितदादांच्या समोर वाचून दाखवली असं ते म्हणाले. आणि मी पुढच्या मिनिटाला तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाठवतोय. आणि खरोखर त्याने पुढच्या मिनिटाला तो व्हिडिओ पाठवला. त्यामुळे मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझा आवाज महाराष्ट्राच्या सदनापर्यंत पोहोचवला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तो सदूर पोहोचला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे दुसरे आमदार भास्करराव जाधव साहेब यांनी देखील ती कविता पत्रकारांसमोर सदनाच्या बाहेर वाचली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि लॉर्ड बुद्ध चॅनलचे सुद्धा यासाठी आभार मानतो की आज या ठिकाणी मला त्यांनी आपल्याशी संवाद साधण्याचा जी काही संधी मला दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. आताच आपण पाहिलं की राजेंद्र झेंडे हे महाराष्ट्रभर कवी म्हणून आता प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांचा अलीकडेच लॉपिंग ऑफ बुद्धा हा काव्यसंघ आपले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते प्रकाशित झाला. आणि असे नामप्रसिद्ध झालेले कविवर्य राजेंद्र झेंडे आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी त्यांची कविता पेश केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.